नमस्कार मंडळी, आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. अतिशय पौष्टिक आणि भरपूर भाज्या घालून तयार केला जाणारा नाश्ता म्हणजे मुंगलेट आज आपण बघणार आहोत. भरपूर प्रोटीनयुक्त आणि भरपूर व्हेजिटेबल भाज्या घालून केला जाणारा, लहान मुलांना देखील तुम्ही नाश्त्याला बनवू शकता आणि अगदी पौष्टिक म्हणून हा नाश्ता तुम्ही बनवू शकता. तर अगदी झटपट होणारा हा कमी तेलाचा हेल्दी नाश्ता कसा बनवायचा ते आज बघणार आहोत. त्यासाठी मी अर्धी वाटी मुगाची डाळ 4 ते 5 तास पाण्यात भिजवून घेतली आहे. पाणी बाजूला काढून घेतलंय आणि आता ही संपूर्ण भिजलेली मूग डाळ मिक्सर जारमध्ये घालून घेतली आहे. यामध्येच आता बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घातली आहे. यानंतर यामध्येच आता मी एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली घालून घेतली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घालू शकता. 1 चमचा ओवा मी घालून घेतलेला आहे. ओवा घातल्यानंतर यामध्येच आता मी 1 चमचा बडीशोप घालून घेणार आहे. बडीशोप ही अवश्य घालायची, यामुळे ह्याला चव अतिशय सुंदर येते. तर 1 चमचा भरून बडीशोप मी घातली आहे. यानंतर 1 चमचा धणे मी घालून घेणार आहे. धण्यामुळे देखील ह्याला खूप छान अशी चव येते, त्यामुळे 1 चमचा धणे देखील मी यामध्ये घालून घेणार आहे. आणि अगदी थोडंसं पाणी घालून आता ह्याची मी बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे. तर थोडंसं पाणी मी घातलं आहे, साधारणतः 2 ते 3 चमचे पाणी घालून याची बारीक अशी पेस्ट मी करून घेणार आहे. तर पेस्ट करून झाल्यानंतर आता ही पेस्ट मी एका बाउलमध्ये बाजूला काढून घेणार आहे. तर ही संपूर्ण पेस्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे. याच बाउलमध्ये आता मी बाकीचं सामग्री मिक्स करणार आहे. तर ही संपूर्ण मूग डाळीची पेस्ट मी काढून घेतल्यानंतर यामध्येच आता 1 चमचा मी दही घालून घेतलेला आहे. फ्रेश दही घालून घेतलेला आहे. यानंतर यामध्येच आता 1 चमचा मी रवा घालून घेणार आहे, जेणेकरून हे मुंगलेट अतिशय छान असे फुगतील. त्यासाठी आपण 1 चमचा रवा घालून घेतलेला आहे आणि रवाळ असे होतील, चिकट होणार नाही, त्यासाठी 1 चमचा रवा घातलेला आहे. आता हे बॅटर आपण 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण काही भाज्या आपल्या आवडीनुसार घेतल्या आहे, त्या आपण इथे कट करून घेणार आहोत. सुरुवातीला मी कोबी घेतला आहे. आता कोबी अगदी बारीक असा मी कट करून घेणार आहे. त्यानंतर मिरची घेतली आहे, शिमला मिरची. तुमच्याकडे वेगवेगळ्या कलरच्या शिमला मिरची असेल, लाल, पिवळी, तर ती देखील घातली तरी चालेल. ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही घालून हे मुंगलेट करू शकतात. या पद्धतीने अतिशय बारीक अशा भाज्या कट करून घ्यायच्या आहे. चॉपरमध्ये कट केल्या तरी चालेल. तुमच्याकडे चॉपर असेल तर तुम्ही चॉपरमध्ये ह्या भाज्या अगदी बारीक अशा कट करून घेऊ शकता. कोबी, शिमला मिरची, यानंतर फरसबी देखील मी अगदी बारीक अशी कट करून घेतली आहे. 2 फरसबी घेतलेले आहे. आणि आता यानंतर यामध्येच मी गाजर देखील कट करून घेणार आहे. या पद्धतीने अतिशय बारीक असं हे कट करून घेणार आहे. लहान मुलं भाज्या जास्त खात नाही, म्हणून तुम्ही ह्या भाज्या या पद्धतीने अतिशय बारीक अशा कट करून यामध्ये घालून त्यांना मुंगलेट बनवून देऊ शकता. तर या पद्धतीने आता मी इथे गाजर देखील व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. गाजर छान कट करून झाल्यानंतर आता यामध्येच मी कांदा देखील कट करून घालणार आहे. तर कोबी, शिमला मिरची, फरसबी, गाजर आणि अजून तुम्हाला ज्या काही भाज्या आवडत असेल त्या भाज्या तुम्ही कट करून यामध्ये घालू शकतात. तर हे संपूर्ण आता माझं कटिंग करून झालेलं आहे. याबरोबरच यामध्ये आता मी कांदा कट करून घेणार आहे. कांदा देखील मी अतिशय बारीक असा कट करून घेणार आहे. यानंतर यामध्येच कोथिंबीर देखील मी अशी कट करून घेणार आहे. या पद्धतीने 1 कांदा घालून मी बारीक असं कट करून घेणार आहे. तर या पद्धतीने संपूर्ण कांदा माझा कट करून झालेला आहे. या संपूर्ण भाज्या अगदी बारीक अशा कट करून घ्यायच्या आहे. आणि आता ह्या संपूर्ण भाज्या आपण त्या बॅटरमध्ये घालणार आहोत. 15 मिनिटं आपण बॅटर बाजूला ठेवलं होतं. तर 15 मिनिटानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चिरून घेतलेला कांदा, फरसबी, यानंतर बारीक चिरून घेतलेलं गाजर आणि याचबरोबर यामध्ये बाकी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची, कोबी घालून घेणार आहोत. आणि आता ह्या संपूर्ण भाज्या मिक्स होतील या पद्धतीने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता रवा 1 चमचा घातल्यामुळे हे संपूर्ण असं फुगलं गेलेलं आहे पीठ. आणि आता आपण भाज्या घातल्यानंतर ते कोरडं असं
थोडंसं बॅटर झालेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करावी म्हणून थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. तर यामध्येच आता हिंग पावडर मी घालून घेतली आहे. हिंग पावडर घातल्यानंतर यामध्ये 1 चमचा धना पावडर मी घालून घेतलेले आहे. आता चवीनुसार मीठ देखील मी यामध्ये घालून घेतलेलं आहे. मीठ साधारणतः 1 चमचा मीठ मी घालून घेतला आहे. याचबरोबर काळी मिरी पूड अर्धा चमचा मी घालून घेतली आहे आणि याचबरोबर चाट मसाला देखील घातला आहे, जेणेकरून ह्याला चटपटीत असा टेस्ट येईल. तर अर्धा चमचा चाट मसाला मी यामध्ये घातला आहे आणि संपूर्ण भाज्या आणि बॅटर व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून मी कन्सिस्टन्सी व्यवस्थित मेंटेन करून घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी असावी. आता यामध्येच बारीक चिरून घेतलेली कढीपत्त्याची पाने मी कट करून घालणार आहे. वाटून घेतलेली हिरवी मिरचीची पेस्ट मी घातली आहे. याबरोबरच आलं लसूण पेस्ट देखील घातली आहे आणि यानंतर बारीक चिरून घेतलेली कढीपत्त्याची पाने देखील मी यामध्ये घातली आहे, जेणेकरून याला फ्लेवर खूप छान येईल. आणि बारीक चिरून घेतलेली पुदिन्याची पाने देखील मी यामध्ये घालून घेतले आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपलं तयार झालं आहे. यामध्येच आता 1 चमचा भरून मी इनो घालून घेतला आहे, जेणेकरून मुंगलेट छान फुगतील. आणि इनो घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर लगेचच पॅन गरम करायला ठेवला आहे मी आणि पॅनला तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे. तेलाने ग्रीस करून झाल्यावर पॅन गरम झाला की आपण यामध्ये हे बॅटर थोडंसं घालून घेणार आहोत. तर या पद्धतीने पॅन व्यवस्थित गरम झाला की लगेचच आपण यावरती संपूर्ण बॅटर या पद्धतीने स्प्रेड करून घेणार आहोत. स्प्रेड करून घेतल्यानंतर यावरती मंद आचेवरती आपल्याला झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे. साधारणतः 5 मिनिटं आपल्याला ही वाफ देऊन घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर आता आपल्याला हे जे काय मुंगलेट आपण बनवून घेतलंय ते पलटी करून घ्यायचं आहे. ते एका साईडने व्यवस्थित शेकलं जातं 5 मिनिटात. अगदी मंद आचेवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. तर या पद्धतीने आता दुसऱ्या साईडने तेलाने ग्रीस करून आणि दुसऱ्या साईडने देखील अगदी सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत व्यवस्थित मंद आचेवर शेकून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं जेणेकरून वाफ छान बसते आणि या पद्धतीने असं हे मुंगलेट बनवून घ्यायचं आहे. तर संपूर्ण ही रेसिपी या पद्धतीने तुम्ही लहान मुलांना सकाळी नाश्त्याला बनवून देऊ शकता. जी लहान मुलं भाज्या खात नाही त्यांना ह्या पद्धतीने तुम्ही भाज्या खाऊ घालू शकता. नाश्त्याला देखील पौष्टिक असा हा प्रकार म्हणून अगदी झटपट तुम्ही बनवू शकता. चटणीसोबत किंवा सॉससोबत खायला किंवा दह्यासोबत खायला तुम्ही हे सर्व करू शकता. या पद्धतीने संपूर्ण मुंगलेट दोन्ही साईडनी व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे आणि सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि अशाच रोज नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा. धन्यवाद.